नंदुरबारमध्ये रोमी 21 मिरची पीक पाहणी कार्यक्रमाला शेतकऱ्यांची गर्दी। पहिलाच तोडा, विक्रमी उत्पादन, कृषी क्षेत्रात नवा आदर्श। नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी कानळदा शिवारातील शेतकरी सुरेश रमण पाटील यांनी यावर्षी स्टारफील्ड क्रॉप सायन्स हैदराबाद या कंपनीच्या रोमी 21 या मिरचीची लागवड केली होती आणि अभूतपूर्व यश संपादन केले। हे मिरची वाण व्हायरस मुक्त असल्याने सुरेश पाटील यांनी लागवडीच्या सुरुवातीलाच विक्रमी उत्पादन घेतले। त्यांनी मिरचीचा पहिलाच तोडा चक्क 111 क्विंटलचा घेतला आहे। बाजारातही या दर्जेदार वाणाला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी होत असून त्यामुळे मिरची उत्पादनात एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे। या विक्रमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सुरेश रमण पाटील आणि विजय काशीनाथ सावंत यांच्या शेतात विशेष पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला परिसरातील विकरण, खोंडामळी, बामडोड, कानळदे, हाटमोहिदे, भालेर, कोळदा अशा विविध ठिकाणाहून 500 ते 700 शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली। तसेच परिसरातून अनेक शेतकरी दररोज या मिरची पिकाची पाहणी करण्यासाठी येत आहेत। यावेळी शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान ठरलेल्या सुरेश पाटील यांचा तसेच मिरची लागवड करणाऱ्या काही प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी स्टारफील्ड क्रॉप सायन्स हैदराबाद कंपनीचे एरिया मॅनेजर स्वप्नील पाटील आणि नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी वासुदेव राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले। सुरेश पाटील यांनी देखील आपल्या यशस्वी अनुभवाचं कथन केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचलन धरमसिंग पाटील यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश कुदर यांनी परिश्रम घेतले। सुरेश पाटील यांचे हे विक्रमी उत्पादन नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शन ठरणार आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी हिरालाल मराठे। स्टारफील्ड क्रॉप सायन्स ही हैदराबाद बेस्ड कंपनी आहे आणि ही फक्त मिरचीवर काम करते। 2004 साली या स्टारफील्ड क्रॉप सायन्स या कंपनीची स्थापना आली आहे। 2004 पासून अनेक व्हरायट्यांवर रिसर्च या कंपनी चालू केलेला आहे। तसे अनेक राष्ट्रांमध्ये स्टारफील्ड क्रॉप सायन्स हे मिरचीवर काम करते। इतर देशांमध्ये स्टारफील्डचे नवीन वाहन मिरचीचे दिले गेलेले आहेत आणि यावर्षी एक भेंडी खुशी हे वाहन देखील स्टारफील्डने शेतकऱ्यांसाठी नवीन वाहन आणलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की स्टारफील्ड क्रॉप सायन्स या कंपनीकडे किती मोठ्या प्रमाणात मिरचीचे वाहन आहेत। तुम्ही या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला। स्टारफील्ड क्रॉप सायन्स या कंपनीतर्फे आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मी वासुदेव राजपूत। आज आपण दरवर्षी पीक पाहणीचा कार्यक्रम करत असतो आणि आज विजय सावंत यांचं जे क्षेत्र आहे त्यांचं क्षेत्र असेल सुरेश पाटील बामडोचे आप्पा, आपल्याकडचे रजनीकांत आहे, आपण सर्वजण ओळखतो त्यांना, शेतीतलं सोनं करणारे आप्पा। आज त्यांनी हे क्षेत्र भारी बटाईने केलेलं होतं आणि त्यांनी रोमी 21 या व्हरायटीची लागवड केली। रोमी 21 ही व्हरायटी स्टारफील्ड या कंपनीचं वाण आहे। हे वाण आपण पहिल्याच वर्षी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे। तर आपण पाहतोय आपण या ठिकाणी जास्त लक्ष दिलं नाही या प्लॉटवरती, तरी सुद्धा आज या पूर्ण 3.5 एकराच्या प्लॉट मध्ये एकही झाड व्हायरसचा आपल्याला दिसत नाही। या वर्षी पाऊस जास्त असल्या कारणाने भरपूर ठिकाणी वेल्टिंगचा प्रॉब्लेम आला, भरपूर ठिकाणी व्हायरसचा प्रॉब्लेम आला आहे। आज आपण पूर्ण पाहतोय की खूप ज्या व्हरायटी आहेत त्या व्हायरस ग्रस्त झालेल्या आहेत। पण आपली जी स्टारफील्ड ही कंपनी, आपल्या कंपनीचं ध्येय असं आहे की आपल्या कंपनीचे जे MD आहेत श्री शहा सर यांचं एक ध्येय होतं की आज ज्या आपण मिरची आपल्या पूर्वीमध्ये आपण पाहतोय की नंदुरबार जिल्हा मिरचीसाठी प्रसिद्ध होता, पण काही कारणास्तव आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्हायरसमुळे लोकांनी मिरची लावणं सोडलं होतं। तर शहा सरांनी अशा काही व्हरायट्या काढल्या स्टारफील्ड कंपनीने की ज्या व्हायरस मुक्त व्हरायट्या पाहिजे शेतकऱ्यांसाठी आणि ज्या मार्केटमध्ये त्यांना बाजारभाव सुद्धा चांगला पाहिजे, ज्या व्हरायट्या ज्यांची किपिंग क्वालिटी चांगली असेल, ज्या व्हरायटीची बाहेर एक्सपोर्ट साठी सुद्धा चालेल अशा व्हरायट्या त्यांनी काढल्या। आणि सर्वात पहिले जी शार्कोन व्हरायटी आपण आली, आज महाराष्ट्र भरपूर वर्ष झाले शेणखत नाही याच्यात, पण ही मी व्हरायटी जी आणलेली रोमी ही स्टारफील्ड कंपनीची रोमी व्हरायटी एक नंबर आहे। खूप हिला रेजिस्टंट पॉवर खूप आहे, कारण इथं मी या शेतात फक्त जाड खत 2 वेळेस दिलेलं आहे। एक पहिल्या वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे आणि दुसऱ्या वेळेस मी 15-15 टाकलेलं आहे आणि नंतर ठिबकमधून फक्त 3 वेळेस अप्लाय केलेलं आहे। इथं पहिल्या वेळेस 1261 दिलेलं आहे, दुसऱ्या वेळेस 05234 आणि तिसऱ्या वेळेस येतं 924 असं हे 3च वेळेस खत दिलेलं आहे। हिला पहिला तोडा झाला आहे माझ्या 111 क्विंटल 80 किलोचा पहिला तोडाला। पण आज एक विशेष म्हणजे असं आहे, आता सर्व जवळ
इथं सर्वांनी मिरची लागवड केलेली आहे. सर्वांच्या शेतात व्हायरस आहे. इथं या शेतात व्हायरस दिसत नाही रोमीला. इथं बाजूला माझी लाली लावलेली आहे, तिला सुद्धा व्हायरस आहे, हिला व्हायरस नाही. म्हणून शेतकऱ्याला इथून पुढे आज जोपर्यंत रेट नव्हते मिरचीला तोपर्यंत सर्वांच्या मिरच्या चांगल्या निघाल्या. आता